मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा GB स्टोरी टेलर या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आजच्या आपल्या गोष्टीचं नाव आहे चंद्रकला देवदासी मुष्टिकरण विद्या अंतिम भाग. लेखक संतोष देशपांडे. पण गोष्ट सुरू करण्याआधी जर कोणी या कथेचा या अगोदरचा भाग पाहिला नसेल तर तो भाग पाहूनच हा भाग पाहण्यास सुरुवात करावी ही विनंती. चला तर मग अजिबात वेळ न घालवता गोष्टीला सुरुवात करूया. आगोरी स्वामीच्या शरीराचे छिन्नविछिन्न तुकडे करून त्याला त्याच्या घरामध्ये काढून त्याच्या चौकबांधणीमध्ये त्याला अडकवून न त्यातून बाहेर बिनधास्त पद्धतीने बाहेर येणारी व्यक्ती म्हणजे चंद्रकला. पण सर्वांना प्रश्न पडला असेल, चंद्रकला ही तर आगोरी स्वामीला वश झालेली होती आणि अचानक तिच्या दंडाला बांधलेल्या पेटीतून असा कोणता आत्मा तिच्या मदतीला आला. त्यामुळे चंद्रकला एवढी विचित्र स्थितीमध्ये जाऊन तिने त्याचा मानस उधळून लावला होता आणि त्याचा छिन्नविछिन्न पद्धतीने जीव घेतला. छबूबाई चंद्रकलेची जी आजीने या महान विद्येचा वापर आपल्या पुढच्या पिढ्यांना सुद्धा व्हावा म्हणून लहानपणीच आपल्या मुलीला म्हणजे शशिकलेला मंतरलेला ताईत दिलेला होता. आणि त्या पेटीमध्ये छबूबाईने स्वतःच्या मृत्यूनंतर आपले प्रेत संस्कार आणि नंतरचे भस्म मंत्ररक्षा करून पेटीमध्ये टाक म्हणून सांगितलेले होते. ज्यावेळेस दंडावर धारण केलेला व्यक्ती कोणत्या संकटात असेल, त्याच्यावरती वशीकरण विद्या झालेली असेल, त्यावेळेला तो प्रेतात्मा बाहेर येऊन त्या व्यक्तीचे रक्षण करू शकत होता. आपल्या शशिकला मुलीचे रक्षण व्हावे म्हणून छबूबाईने केलेला हा उपाय तिच्या नातीच्या रक्षणासाठी उपयोगी पडला. कारण छबूबाईच्या मृत्यूनंतर तो गोपधारी ताईत दंडावरती धारण केलाच नाही, कारण ती स्वैर वागणे असणारी बाई होती. तिने तिच्या लहानपणी तिचे सर्वस्व आपले सोयीचेने बहाल केले होते. आपल्या शारीरिक वासनेच्या आहारी गेलेले असल्यामुळे शशिकला आपल्या आईने दिलेला ताईत धारण करू शकत नव्हती. त्यामुळे तिने आपल्या मुलीसाठी हा ताईत तिच्या दंडामध्ये बांधून ठेवलेला होता. शशिकला हिला माहीत होते, आपल्या जीवाचे कोणी बरे वाईट केले तर किंवा कोणत्या शक्तीचा वापर कोणी आपणावरती केला तर आपली मुलगीच आपल्याला यातून वाचवू शकेल. म्हणून ती स्थिर सुरक्षित राहण्यासाठी शशिकला हिने चंद्रकलेच्या दंडावरती गोपामध्ये गुंडाळलेला ताईत बांधलेला होता. आणि त्या आगोरी स्वामीच्या विचित्र शक्तीतून ते शंभूबाईच्या मंतरलेल्या ताईतामुळे तिच्या नातीचे चंद्रकलेचे आज रक्षण झाले होते. आगोरी त्याच्या घरामध्येच गाडला गेल्यामुळे आता चंद्रकलेला आपल्या आईला स्वतःच्या घरामधून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करायचे होते, जी त्यासाठी काही करायला तयार होती. चंद्रकलेने आगोरी विद्या जाणणारे अनेक जण शोधण्यासाठी जंग पछाडले, जेणेकरून जिने कोणी हा विचित्र प्रयोग केलेला आहे ते व्यक्तीला हुडकून तिच्या त्या विद्येचा बंदोबस्त करेल. 6 महिन्यासाठी रंजना आगोरीच्या गावाकडील वस्तीवरती जाऊन राहिली होती. तो कालावधी संपुष्टात आलेला होता. ती पुन्हा आगोरीच्या घराकडे येण्यासाठी त्याच्या वस्तीवरून निघाली. रंजना ही आपली इच्छा पूर्ण झाली म्हणून खुश होती. तिने शशिकलेचा बदला घेतला होता. आता ती 6 महिन्याचा कालावधी संपून तिच्या आगोरीच्या घराकडे येत होती. प्रचंड पाचोळा साठलेला होता. संपूर्ण घराला बाहेरच्या बाजूने धुळीने माखलेले होते. आतून आगोरीच्या आत्म्याचा हुंकार ऐकू येत होता. विचित्र पद्धतीने ओरडणारा आगोरीचा तमाशाचा आवाज इतक्या भयानक पद्धतीने त्या भागांमध्ये गर्जना करत होता की त्या भागाकडे कोणाची जाण्याची ताकद नव्हती. रंजना बाहेरून आगोरी स्वामीचे घर पाहत होती. तिला हे कळत नव्हते की घराची दुरवस्था का झालेली आहे. ती बाहेर असलेल्या दरवाजापर्यंत पोहोचली, परंतु ती आत प्रवेश करू शकत नव्हती, कारण चंद्रकलेने आपल्या मंत्राने आगोरी स्वामीला चोखबांधणी विद्येतून मंत्रून गाडलेले होते. त्यामुळे बाहेरचा कोणताही व्यक्ती घरात प्रवेश करू शकत नव्हता. रंजना हिने आत प्रवेश करण्यासाठी प्रयत्न केला, परंतु ती आपले पाय रेषेच्या पुढे हलवू शकत नव्हती. रंजना हिला संपूर्णतः कळून चुकले की नक्कीच कोणीतरी आगोरीचा घात केलेला आहे, कारण आगोरी संपल्याशिवाय
एवढ्या भयानक रीतीने कोणी त्याची चौकबांधणी करू शकत नव्हता. रंजना मोठ्या प्रश्नात पडलेली होती की आता आपण आगुरीला त्याच्या घरातून कसे मुक्त करायचे आणि हा सर्व प्रकार कोणी केला असेल. कारण तिलाही माहीत होते की शशिकला जी या प्रचंड विद्येमध्ये तरबेज आहे, तिचा तर बंदोबस्त स्वतः रंजना हिने केलेला होता. ती विचार करू लागली, ही चौकबांधणी कोणाची असेल, कोणी आगुरीचा घात केला असेल व का म्हणून केलेला असेल. एक असे अनेक प्रश्न रंजना हिला सतावत होते. त्याच वेळेला गावातील लोकांनी रंजना हिला चौकशी केल्यानंतर सांगितले, आगोरी स्वामी शशिकला हिच्या मुलीसमवेत कित्येक दिवसापूर्वी, कित्येक महिन्यापूर्वी जाताना पाहिलेला होता. तो परत आलाच नाही. बहुधा तो तीर्थयात्रेला गेलेला असावा. रंजनाही पूर्ण पद्धतीने ओळखून गेली की शशिकला हिची मुलगी चंद्रकला हिनेच या विद्येचा वापर केलेला असावा, अशी तिची खात्री पटली. आता जो सामना होणार होता तो या भयानक विद्येच्या दोन व्यक्तींमध्ये होता. दोन्ही व्यक्तींना आपापली प्रिय असणारी व्यक्ती बांधी मुष्टीकरण विद्येतून बाहेर काढायचे होते. रंजना गावामध्येच बाहेरच्या तिच्या घरी राहू लागली. कोणत्याही पद्धतीने संपूर्ण बंदोबस्तासह चंद्रकलावर वार करायचा हा तिचा उद्देश होता. चंद्रकलाही आपल्या आईला विचित्र पद्धतीने विद्यांमध्ये अडकवणाऱ्या व्यक्तीच्या शोधात होती. याच दरम्यान चंद्रकलेचा शोध संपलेला होता. तिने एका वृद्ध व्यक्तीचा जंगलामध्ये असलेला वास, त्याच्या राहण्याचे ठिकाण जाणून घेतलेले होते. आपल्या आजीच्या लिहिलेल्या मंत्राच्या पत्रावरती तिने त्या व्यक्तीच्या राहण्याचे ठिकाण जाणवलेले होते, जो वडाच्या झाडाला स्वतःला उलटे टांगून घेऊन विचित्र मंत्रशक्तीने ध्यानधारणा करत होता. चंद्रकला हिने आपल्या आईला सोडवण्यासाठी त्या व्यक्तीच्या शोधार्थ जंगलामध्ये जाण्याचा निर्णय घेतला. घरातील मोठ्या पेटीमध्ये असलेले ते वेगवेगळ्या लिहिलेल्या कागदांवरती ते विचित्र साधूंबद्दल बरीच माहिती होती. चंद्रकलेच्या आजीने त्या व्यक्तीबद्दल लिहिलेले होते की ज्यावेळेस प्रचंड संकटाची स्थिती असेल त्याच वेळेला त्या महान व्यक्तीच्या सानिध्यामध्ये जावे. तो व्यक्ती हा परकाया प्रवेश, मुष्टीकरण, बांधी, किंकरी कर्ण, पिशाच अशा अनेक प्रकारच्या विद्या तो साधू जाणत होता. त्याचे अनेक शिष्य होते. तेही त्या जंगलामध्ये त्याची आराधना करत होते. परंतु पुस्तकांमध्ये लिहिल्याप्रमाणे त्या व्यक्तींना सर्वप्रथम 2 बळी देऊन खुश करावे लागत होते आणि ते दोन्ही बळी दिल्यानंतर ती प्रेत्यांना भक्षण करण्यासाठी द्यावायचे होते. ते अघोरी नरभक्षक होते. चंद्रकलेलाही समजत नव्हते की आपण आपल्या आईच्या रक्षणासाठी कोणत्या 2 व्यक्तींना त्या ठिकाणी न्यावे की जे गावातील प्रचंड पापी व्यक्ती असाव्यात व गाव त्यांना कंटाळलेले असावे. चंद्रकला त्या व्यक्तींच्या शोधामध्ये होती. त्याच वेळेला चंद्रकला हिला जनार्दनच्या घरातील 2 पुतण्याबद्दल माहिती मिळाली. पूर्वीपासून चंद्रकला याच्या कुटुंबाचा तिरस्कार करत होते, परंतु चंद्रकलेला त्या दोघांना जंगलांमध्ये बोलून मारणे खूप अवघड होते. कारण 2 पुरुष व्यक्तींना मारण्यासाठी तिला तिच्या मदतीसाठी अजून एक व्यक्ती हवा होता, जो चंद्रकलेचे मंत्र उच्चार चालू असताना ती ज्या पद्धतीने आदेश देईल त्या पद्धतीने त्यांच्यावरती विधी सोपस्कार करणारा असावा. धीरज म्हणून गावामधील एक मुलगा होता. तो लहानपणापासूनच चंद्रकला सोबत खेळ खेळण्यामध्ये मित्र होता. त्याचे चंद्रकलेकडे मन आकर्षित अगोदरपासूनच होते, हे चंद्रकलेने जाणलेले होते. आता या मुलाला आपल्या सोबत घेऊन पुढच्या गोष्टीसाठी त्याला आपल्याबरोबर जंगलामध्ये घेऊन जावायचे होते. चंद्रकला हिने धीरजला एकांतामध्ये गावाच्या बाहेरच्या पिंपळाच्या झाडाखाली बोलावून घेतले. तिने आपल्या आईला शिकवलेल्या विधीनुसार त्याला मंतरलेला विडा खाण्यासाठी दिला. जो विडा खाल्ल्यानंतर व्यक्ती आपोआपच त्या व्यक्तीच्या इशाऱ्यावरती काम करू शकत होता. चंद्रकला हिने त्याला आपले सांगण्यानुसार जनार्दनचे 2 पुतणे कुबेर आणि अजय यांना आपल्या जवळी मंतरलेला पाण्याचा विडा कोणत्याही प्रकारे खाऊ घालावा असे सांगितले. चंद्रकलेच्या वशीकरण विद्यांमध्ये वश झालेला धीरज याने तिचे हे कार्य अतिशय चतुराईने पूर्ण केले. गावातील एका व्यक्तीच्या समारंभाच्या वेळी त्याने त्यांना चंद्रकलेने दिलेला विडा खाऊ घातला. विडा खाल्लेल्या रात्री चंद्रकलेने आदेश देऊन काही व्यक्तींना जंगलाच्या दिशेने बोलावले
चंद्रकला आपल्या समोर होम पेटवून बसलेली होती. होम पेटवल्यानंतर सर्वप्रथम तिने धीरजला आदेश दिला की या दोन्ही व्यक्तींना तू घेऊन जंगलातील सुरुवातीच्या ओढ्याजवळच्या मोठ्या सागवानाच्या झाडाजवळ जावे. चंद्रकलेच्या आदेशानुसार ते सर्वजण त्या ठिकाणी आले. धीरज आता या सर्वांना बसण्याची विनंती करत आदेश दिला आणि चंद्रकला हिने मुष्टीकरण विद्येचा मंत्र उच्चारण सुरुवात केली. आपल्या हातामधील धान्याचा पहिला वार तिने त्या दोघांवरती केला. त्या दोघांचा अर्धमेला कृती चेहरा पाहून चंद्रकलेने दुसरा वार मूठ मारून केला. तिसरा वार होताच ते दोघेही तर पडू लागले. त्यामुळे मृत अवस्थेमध्ये गेलेल्या दोन्ही प्रेतांना चंद्रकलेने धीरजला फरफटत ओढत आगोरी स्वामीच्या स्थानाकडे नेण्याची आज्ञा केली. धीरज चंद्रकलेच्या सांगण्याप्रमाणे सर्व काही करत होता. दोन्ही प्रेतांना अगदी सहजतेने तो ओढत नेत होता. चंद्रकला आणि धीरज त्या ठिकाणी पोहोचले होते. मध्यभागी असलेल्या मोठ्या वडाच्या झाडाला उलट्या टांगलेल्या अवस्थेमध्ये असणारा मुख्य साधू आणि बाजूच्या फांद्यांवरती उलट्या अवस्थेत लटकलेले त्याचे शिष्य हे लागलीच त्या अवस्थेतून खाली आले. त्यांनी चंद्रकला आणि धीरज यांच्यावरती हल्ला करायच्या उद्देशाने मंत्रसिद्धी सुरू केली. परंतु चंद्रकला हिने ते साधूंशी बोलण्यास सुरुवात केली. मी माझ्या आजीच्या सांगण्यावरून या ठिकाणी आलेले आहे. आपण माझे म्हणणे ऐकून घ्यावे. आपल्याला लागणारा नैवेद्य मी सोबत आणलेला आहे व माझी कार्यसिद्धीस नेण्यासाठी मला मदत करावी. चंद्रकलेने आपल्या सोबत आणलेली दोन्ही प्रेत त्या अघोरी साधू समोर दाखवली. त्यांना म्हणाली, हा नरमासाचा नैवेद्य मी तुम्हाला अर्पण करते. ताजे नरमास मिळताच अघोरी साधूने आपले विचित्र मंत्रपठण थांबवले. चंद्रकलेच्या दिशेने ती पाहत म्हणाले, तुझी आजी म्हणजे तिचे नाव काय? अघोरी साधूचं उत्तर चंद्रकलेला आपल्या आजीचं नाव सांगून दिलं. छबूबाईचे नाव ऐकताच अघोरी साधू आणि त्यांची इतर शिष्य मंडळी चंद्रकला समोर स्तब्ध उभी राहिली. अघोरी साधू म्हणू लागला, मुली, तू तुझ्या आजीचे नाव सांगितले. तिने कित्येक वर्ष आमची सेवा केलेली आहे. असे कोणते संकट आले आहे म्हणून तू इथपर्यंत आलेली आहेस? त्यावेळेला चंद्रकला उत्तर देऊ लागली, माझ्या आजीने माझ्या आईला वेगवेगळ्या काळ्या विद्यांचे ज्ञान दिले होते आणि त्यातूनच माझी आई अनेक जणांचे विविध प्रश्न सोडवत होती. कोणीतरी तिच्या सूड भावनेतून घरामध्येच घात करून तिला बंदिस्त केलेले आहे. बहुधा बांधी विद्येचा वापर केलेला असावा, परंतु तो काही केल्यास सुटत नाही. त्यामुळे तिचा आत्मा पण मुक्त होत नाही. त्यावेळेला अघोरी साधूने चंद्रकलेला समोर बसण्याची विनंती केली. त्याने तिने नैवेद्य म्हणून आणलेली दोन्ही प्रेत त्यांच्या ताब्यात दिली. साधू म्हणू लागले, हे बघ पोरी, या प्रेताचे भक्षण केल्यानंतर आम्ही तुला 2 गोष्टी देतो. त्या दोन्ही गोष्टी तुला कराव्या लागतील. त्यातून तुझ्या आईचा बंदोबस्त ज्यांनी केला आहे त्यांची माहिती तुला मिळेल. त्या व्यक्तीचा ठाव ठिकाणा लागल्यानंतरच पुढच्या गोष्टी आम्ही तुला सांगू. त्यावेळेला त्यांनी सर्वप्रथम त्या दोघांचे प्रेत अग्नीमध्ये भाजून मांस भक्षण करण्यास सुरुवात केली. अतिशय भयानक प्रकार पाहताना चंद्रकलेच्या अंगावर शहारे आले. तिचा मित्र धीरज भ्रमित असल्यामुळे त्यालाही जरा ते विचित्र वाटले. आपल्या उभ्या आयुष्यात कोणत्याही व्यक्तीला तिने असे नरमास खाताना पाहिलेले नव्हते. अतिशय किळसवाना प्रकार पाहून चंद्रकला हादरून गेली होती. तिचा मित्र धीरज तर उलट्या करत होता. त्याच वेळेला अघोरी साधूंचे भक्षण संपल्यानंतर त्यांनी चंद्रकलेला कर्णपिशाची विद्येचे 2 मंत्र सांगितले आणि त्या विधीतून तिला तिच्या आईवरती म्हणजे शशिकलेवरती कोणी बंदी विद्येचे तंत्र वापरलेले आहेत ते समजणार होते. त्यानंतर त्यांनी तिला एका कापडामध्ये बांधलेली एक गोष्ट दिली. जेव्हा त्या व्यक्तीचा शोध लागेल तेव्हा ही गोष्ट तू तुझ्या आईला बंदिस्त केलेल्या घराच्या उंबऱ्यावरती पूर, म्हणजे तुझी आई त्यातून मुक्त होण्यासाठी आम्हाला त्या ठिकाणी प्रवेश करता येईल. जोपर्यंत त्या व्यक्तीचा घात होत नाही तोपर्यंत ती व्यक्ती मुक्त होणार नाही. तुझ्या आईला या व्यक्तीने या तंत्रविद्यामध्ये कैद केलेले आहे. त्या व्यक्तीला त्याच पद्धतीने मारले गेले तर तुझी आई त्यातून मुक्त होईल. आणि या सर्व गोष्टीचा विधी कशा पद्धतीने करायचा त्याची सर्व माहिती त्या व्यक्तीच्या ताकदीवर अवलंबून आहे.
त्यामुळे अगोदर ती व्यक्ती कोण आहे हे ओळखणे गरजेचे आहे. या विचित्र पद्धतीच्या सर्व गोष्टीतून चंद्रकलेला जाण्यासाठी नक्कीच तिला तिच्या आईने शिकवलेल्या तंत्रविद्येचा वापर होणार होता. चंद्रकला अघोरी साधूचे म्हणणे ऐकून तिने लागलीच हा विधी कधी करायचा याबाबत यांना विचारणा केली. त्यांनी सांगितले, आकाशात चंद्र अर्ध्या स्थितीमध्ये असताना हा विधी करावा लागेल. कर्णपिशाच्या विधीसाठी तुला 10 दिवस असलेल्या व्यक्तीच्या प्रेतावरती या विद्येचा वापर करावा लागेल. तेव्हा त्या प्रेतातील आत्मा विद्येतील मंत्र उच्चारण करताच ते व्यक्तीचे नाव तुला कानात येऊन सांगेल. अघोरी साधूने केलेल्या सर्व मंत्राचे ग्रहण केल्यानंतर चंद्रकला तिथून निघून गेली. ती आपल्या समवेत धीरजला आपल्या घरी घेऊन आली. आपल्या घरातील बाजूच्या भागामध्ये ज्या ठिकाणी तिच्या आईला बाधित बंदिस्त होते व तिचा घात केला होता त्या ठिकाणीच तिने धीरजला थांबण्यास सांगितले. आता प्रश्न असा होता की 10 दिवस झालेले आहेत, असे प्रेत तिला जतन करून आणायचे होते. ते आता कोणाचे यासाठी तिने शोध घेण्यास सुरुवात केली. या कामासाठी पुन्हा एकदा तिला धीरजची मदत हवी होती. धीरज पूर्णतः तिच्या इशाऱ्यावर चालत होता. धीरज सांगण्याप्रमाणे ज्या भागांमध्ये प्रेत पुरण्यात येते अशा स्मशानभूमीतील ठिकाणी जाऊन त्या स्मशानभूमीत पुरलेल्या प्रेताच्या वरील फरशीवरती लिहिलेला दिवस पाहिला. रात्रीच्या किऱ्या अंधारामध्ये त्याने चंद्रकलेसमोर करण्यात आलेली जागा व करण्यास सुरुवात केली. 10 दिवसापूर्वी मृत झालेली व्यक्तीचे प्रेत काढताना चंद्रकला त्याला व्यवस्थित बाहेर काढण्यासाठी विनंती करत होती. अतिशय परिश्रमानंतर धीरजने कसे बसे चंद्रकलेच्या मदतीने ते प्रेत बाहेर काढले. एका स्त्रीचे ते प्रेत होते. 10 दिवसापूर्वी मृत झालेले तिचे प्रेत घेऊन ते दोघे जण आपल्या घरापर्यंत आले होते. कर्णपिशाची विद्या मंत्र उच्चारण सुरू करतात. 10 दिवसापर्यंत असमंत भटकणारा त्या स्त्रीचा आत्मा त्या ठिकाणी आला आणि त्याने लागली चंद्रकलेच्या कानाजवळ येऊन रंजनाचे नाव सांगितले. रंजना बरोबरच त्याने त्याचे नाव सांगितले ज्याने चंद्रकलेला उपभोगण्याचा मानस धरलेला होता. रंजनाचे नाव समजता चंद्रकला तिला त्या पद्धतीने करण्याचा मानस मनामध्ये धरला आणि लागलीच कापडामधील वस्तू तिने बाहेर काढले आणि ती वस्तू उंबऱ्यावरती बाजूलाच लागून छोटा खड्डा काढून पुरली. हा सर्व विधी पार पडत असतानाच धीरजवरचा विश्वास अजूनच वाढत चाललेला होता. ज्या पद्धतीने धीरजने तिला मदत केली होती त्यातून धीरजकडे तिचं मन अधिकच आकर्षित झालेलं होतं. आता केवळ तिच्या आईला मुक्ती देण्यासाठी तिला रंजनाचा घात करायचा होता. रंजनाही तितक्याच ताकदीने आपल्या अघोरी स्वामीच्या विचित्र मृत्यूचा बदला घेण्यासाठी तडपडत होती आणि तिने त्याच पद्धतीने चंद्रकलेचा शोध घेण्यास सुरुवात केली होती. ज्यावेळेस जनार्दनच्या घरातील लोकांची अचानक विचित्र पद्धतीने हरवलेलीची बातमी रंजनाईला समजली तेव्हा तिने ओळखून घेतले. विचित्र पद्धतीने कोणाला गायब करायची ताकद फक्त चंद्रकलेमध्ये आहे असे तिला गावातील बरेच वृद्ध मंडळीने सांगितलेले होते. चंद्रकला दुसरी तिसरी कोणी नसून काळ्या विद्येचे धारण केलेली भयानक व प्रचंड काळी विद्या जाणणारी मुलगी आहे. संपूर्णतः खात्री पटलेली असताना रंजनाई तिचा सामना करू शकत नव्हती. तिलाही समजून चुकले होते की आपला घात होणार आहे, कारण एवढ्या सहज रीतीने रंजनाला चंद्रकलेच्या समोरासमोर जाणे शक्य नव्हते. रंजना पुन्हा अघोरी स्वामीच्या पूर्वीच्या घराकडे जाण्यासाठी निघणार होती. त्याच वेळेला चंद्रकलेने किंकरी पिशाचे प्रेत योनी विद्येचा मार करण्यासाठी जंगलातील अघोरी साधूंना बोलवण्याचे ठरवले, कारण अघोरी साधू या प्रचंड विद्येचा वापर करून रंजना हिला काबूमध्ये आणून शशिकलाच्या आत्म्याला त्यातून मुक्त करू शकत होता. आता आपले काही खरे नाही. या धास्तीने रंजना गावाच्या वेशीच्या बाहेर पाऊल टाकण्यासाठी निघालेली होती. ती आपल्या अघोरी स्वामीच्या गुहेकडे जाण्यासाठी सज्ज झाली होती. रंजनाकडे बरेच विद्यांचा भांडार होता, परंतु ती चंद्रकलेच्या सामर्थ्यापुढे टिकू शकत नव्हती, कारण चंद्रकलेला सामर्थ्य देणारी आजी छबूबाई तसेच इतर सहकारी यांचा संपूर्ण जणांचा सामना रंजना हिला एकटीला करणे शक्य नव्हते. रंजनाला अघोरी स्वामीच्या घरांमध्ये राहून त्यामध्ये दिवस काढायचे होते.
त्यासाठी तिने वेशीच्या बाहेर जाण्यासाठी कमानीपर्यंत पोहोचली. त्याच वेळेला वेशीच्या बाहेरच्या बाजूला समोर 2 छोट्या छोट्या आकाराच्या कणकेच्या बाहुल्या तिला समोर दिसू लागल्या. ते विचित्र पद्धतीने हसत होत्या. चंद्रकलेने तिची वाट अडवण्यासाठी 2 बाहुल्या मंत्रून पाठवलेल्या होत्या. त्या बाहुल्यांचा सामना करण्याची ताकद रंजनामध्ये होती. तिने आपल्या जवळील कमरेच्या पिशवीतून 2 भस्माच्या पुड्या काढल्या आणि हातामध्ये काळी उडी धरून या दोन्ही बाहुल्याच्या दिशेने तिने फेकले. त्याच वेळेला दोन्ही बाहुल्या तिथून ज्या पद्धतीने आलेल्या होत्या अगदी त्याच पद्धतीने तिथून निघून गेल्या. या दोन्ही बाहुल्यांनी चंद्रकलेला निरोप दिला की ती कोणत्या भागांमध्ये आहे. हा चंद्रकलेचा एक डाव होता. तिने रंजनाचे नाव मंत्रून तिच्या बाहुल्यांना समोर करायला पाठवलेले होते. त्या बाहुल्यावरती वार झाल्यानंतर वार केलेली जागा आणि ते ठिकाण चंद्रकलेला संपूर्णतः समजलेले होते. चंद्रकलेने रंजनाचा बंदोबस्त करण्यासाठी आगोरी साधूंना त्या दिशेने पाचारित करायला सुरुवात केली. नरमास खाऊन तृप्त झालेल्या आगोरी साधूंनी चंद्रकलेला जागेवरती थांबायला सांगितले. साधू म्हणाले, या स्त्रीचा बंदोबस्त करण्या अगोदर तिने ज्या ठिकाणी तुझ्या आईला मारले आहे त्या ठिकाणी तिला बोलावून घेणे गरजेचे आहे आणि त्यासाठी ती वेळेच्या आतमध्ये असणे गरजेचे आहे. तिने वेस ओलांडले असल्याने ती परत येण्यासाठी तुला स्वतः तिच्या समोर जावे लागेल. आगोरी साधूंचे म्हणणे ऐकल्यानंतर चंद्रकलेने लागली तयारीनिशी रंजनाचा सामना करण्यासाठी वेसेच्या बाहेरच्या दिशेने त्या ठिकाणी पोहोचली. समोरून चंद्रकला येत आहे हे पाहताच रंजना हिने आपली वाट वळवली आणि ती वेशीच्या आतमध्ये असलेल्या एका घरामध्ये दडून बसली. चंद्रकलेचा हेतू सफल झालेला होता. तिने काही न करता रंजना ही घराच्या आतमध्ये गेल्यामुळे ती गावच्या चौकबानीमध्ये अडकलेली होती. किंकरी पिशाची प्रेतविद्येचा वापर करण्यासाठी आगोरी साधूंनी गावच्या बाहेरच्या स्मशानातील एका प्रेताला उठवले आणि त्याच्या कानामध्ये रंजनाचे नाव सांगून तिच्यावरती हल्ला करण्यासाठी पाठवले. त्याच वेळेला चंद्रकला हिने त्या घराच्या बाहेरची चौक बांधणी केली होती जेणेकरून रंजना तिथून बाहेर जाऊ शकणार नाही. रंजना घरामध्ये आपल्या जवळ असलेल्या पिशवीतील साहित्य गोळा करून स्वतःच्या कडेने कुंकवाचा चौकट तयार करून त्यामध्ये पद्मासनात बसलेली होती. तिने स्वतःच्या मस्तकावरती भंडारा लावलेला होता आणि आपल्या जवळ असलेले भस्म लावून ती स्वतःचे रक्षण करण्यासाठी मंत्राचे पठण करत होती. रंजनाला त्यावेळेला मदत करण्यासाठी कोणतीही व्यक्ती नव्हती. तिने ज्या पद्धतीने मंत्रपठण करण्यास सुरुवात केली त्याच पद्धतीने त्या ठिकाणी तिच्या आगोरी स्वामीच्या शक्ती तिच्या बाजूने एकवटू लागल्या. आगोरी स्वामीने ज्या मंत्राचा प्रकार रंजनाला सांगितला होता त्याच सर्व मंत्राचा भडीमार तिने करण्यास सुरुवात केली. एक पिशाची तिच्याकडेने तिच्या संरक्षणासाठी उभारलेला होता आणि घराच्या बाहेरच्या बाजूने चंद्रकला हिने रंजना बाहेर पळून जाऊ नये म्हणून चौकबांधणी आपल्या मंत्राने केलेली होती. आणि त्याचवेळी नरभक्षक असणाऱ्या आगोरी साधूंनी स्मशानातून पाठवलेला किंकरी विधीतून जन्म झालेला प्रेतात्मा पण त्याचवेळी वेशीपर्यंत येऊन पोहोचलेला होता. चंद्रकला त्या घराच्या बाहेरच्या दिशेने उभारलेली होती. घराच्या दरवाजाच्या कडेने केलेल्या चौकबांधणीमुळे तिच्या घरातून बाहेर पडू शकत नव्हती. परंतु त्याच्या घराला वरच्या बाजूने एक सवणे होते ज्यातून आतमध्ये प्रकाश येण्यासाठी चौकोनी वाट होती. आपल्या मंत्रशक्तीने रंजना हिने ती सवणे उघडली. रंजनाने स्वतःच्या चौकबांधणीतून स्वतःला मुक्त करत त्या सवनाच्या दिशेने आपले सभोवताली उभारलेल्या तिच्या पिशाच्यांना तिने वर नेण्यासाठी मदत करायला आवाहन केले. बसलेल्या पद्मासनाच्या अवस्थेतच वरच्या दिशेने त्यांनी रंजना हिला बाहेर पाठवले आणि ते सर्व त्या ठिकाणी तेथे सामना करण्यासाठी उभे राहिले. वरच्या भागातून रंजना हिने मागच्या बाजूने खाली उतरत आपल्या गावातील गुप्त वाटेने तिच्या जवळच्या विहिरीकडे असलेल्या एका पडक्या घरामध्ये आश्रय घेतला. चंद्रकला हिने तिच्या घराच्या बाहेरच्या बाजूने केलेली चौकबांधणीमुळे आगोरी साधूंनी पाठवलेला किंकरी विद्येतील प्रेतात्मा त्या घराच्या दरवाजापर्यंत येऊन थांबला. तो आत्मा चंद्रकलेची बांधणी भेदू शकत नव्हता. चंद्रकलेने केलेल्या विचित्र कृत्यामुळे
रंजना ही अगदी सुखरूपरित्या बाहेर निघून गेलेली होती. एकाच वेळी दोन विद्यांचा वापर केल्यामुळे रंजना हिला त्या क्षेत्रातून बाहेर पडायला अवधी मिळाला होता. आगुरी साधूंचा प्रेतात्मा रंजना हिला पकडण्यासाठी, तिचा घात करण्यासाठी त्या खोलीच्या बाहेरच थांबला होता. हे चंद्रकला हिला लक्षात येईना की नेमके काय झाले. त्यावेळेला तिने चिडून जाऊन आगुरी साधूंकडे जाण्याचा निर्णय घेतला. त्याच वेळेला चंद्रकला बरोबर असणारा धीरजी अचंबित होता. आगुरी साधूंची गाठ घेतल्यानंतर चंद्रकलेला लक्षात आले की आपणच आपल्या जाळ्यामध्ये अडकलेलो आहोत. आपणच आपल्या चौकबांधणीमुळे रंजना हिला मागच्या मार्गातून काढण्यासाठी वाट काढून दिली. जेव्हा चंद्रकलेला हे सर्व समजले तेव्हा तिला स्वतःचा राग येऊ लागला, कारण तिने रंजना हिला आपल्या तावडीतून निसटण्याची संधी दिली होती. आगुरी साधूंनी तो प्रेतात्मा त्याच ठिकाणाहून परत बोलवण्यासाठी चंद्रकलेने विनंती केली, परंतु घात केल्याशिवाय तो आत्मा परत येऊ शकत नव्हता. आता मात्र चंद्रकलेसमोर मोठा प्रश्न पडला. त्या प्रेताला एक बळी हवा होता. आता आपण बळी कोणाचा द्यायचा? त्याचवेळी शशिकलाचा प्रियकर मधुकर, याचा लहान भाऊ दिनकर, याची पत्नी शारदा या बाईच्या दिशेने तो प्रेतात्मा वळवण्याचे चंद्रकलेने ठरवले. आगुरी साधूंनी सांगितल्याप्रमाणे तिने आपल्या स्वतःच्या काकाच्या बायकोला, म्हणजे स्वतःच्या काकूच्या दिशेनेच तो प्रेतात्मा वळवलेला होता. आपण केलेल्या मोठ्या चुकीमुळे एका बाईचा विनाकारण जीव चाललेला होता, परंतु चंद्रकलेच्या आयुष्यामध्ये त्या बाईने तिला खूप भयंकर यातना आपण दिलेल्या होत्या. तिच्या आईचा म्हणजे शशिकलेचा दुस्वास करणारी स्त्री म्हणजे शारदा ही होती, आणि नाहकची इच्छा नसताना आज प्रेतात्मामार्फत तिचा बळी जाणार होता. आगोरी साधूने शारदा या नावाचा उच्चार करताच तो प्रेतात्मा शारदाला मारण्यासाठी त्या दिशेने निघाला. झोपडीच्या बाहेरच्या बाजूला पोहोडलेल्या शारदेवरती त्याने हल्ला चढवला आणि तिला मागच्या दिशेने घेऊन जाऊन तिच्या संपूर्ण शरीराचे 3 तुकडे करून मातीमध्ये मिसळून तो प्रेतात्मा परत येण्यासाठी निघाला. आगुरी साधूने चंद्रकलेला आपल्या विद्येचा वापर करू नये अशी तंबी दिली. ते म्हणाले, ज्या वेळेला आम्ही कोणत्याही विद्येचा वापर करू त्यावेळेला आमच्या समोर त्या व्यक्तीच्या विद्येचा आम्हाला प्रतिकार करण्यासाठी शक्ती हवी असते. त्यावेळेला तू तुझी शक्ती आम्हाला समर्पित कर. उद्या रात्रीपर्यंत रंजनाही वाचू शकणार नाही. त्यानंतर रंजनाचा जीव घेऊन तुझ्या आईला मी मुक्त करेन. शशिकलेच्या आत्म्याला मुक्ती देण्यासाठी चाललेला हा चंद्रकलेचा आटापिटा फक्त एका रात्रीच्या फरकावरती येऊन थांबलेला होता. पहाटेच्या वेळीनंतर रंजना हिच्या पडक्या घरातून बाहेर पडण्यासाठी तयारी झालेली होती. तिने लागलीच आगुरी साधूच्या रानातील घराकडे जाण्यासाठी मार्गक्रमण करण्यास सुरुवात केली. ही तीच वेळ होती. या वेळामध्ये रंजना आपला जीव वाचवण्यासाठी आगोरीच्या घरापर्यंत पोहोचण्यास तयार झालेली होती. तिने प्रचंड वेगाने मार्गक्रमण करत आगोरी स्वामींच्या घरापर्यंत आपली धाव चालू ठेवली आणि तिच्या ठिकाणी पोहोचली. त्याच वेळेला तिने आगोरी स्वामीचे ध्यान करण्यास सुरुवात केली. ज्या आगोरी स्वामीला अतिशय भयानक पद्धतीने चंद्रकलेने मारलेले होते, किंबहुना चंद्रकलेच्या दंडावरच्या पेटीतून बाहेर निघून छबुबाईने केलेला घात संपूर्णतः रंजनाच्या डोळ्यासमोर येऊ लागला. कारण आगोरीचा घात याचा बदला घेण्यासाठी रंजना तडपडत होती, परंतु या सुडाच्या भावनेतून बाहेर पडण्यासाठी तिला चंद्रकलेचा सामना करावा लागणार होता. आणि ते आता शक्य नव्हते, कारण चंद्रकलेच्या मागे आगोरी साधूंची शक्ती होती. केवळ शांत राहून, तपश्चर्या करून, साधना करून, आपल्या विद्यांमध्ये भर घालून रंजना हिला स्वतःचा जीव वाचवायचा होता. त्याशिवाय ती या सर्व गोष्टीतून आपला सूड पूर्ण करू शकत नव्हती. तिला हे पण माहीत होते की जर आपण आगोरी स्वामींच्या गुहेतून बाहेर पडलो तर आपलाही बंदोबस्त ठरलेला आहे. म्हणून तिने एकांतवासाच्या मध्येच तेथे राहण्याचे ठरवले. सायंकाळच्या वेळेला तिने आगोरी स्वामीचे ध्यान करण्यास सुरुवात केली असता तिच्या समोर आगोरी स्वामीचा आत्मा येऊन त्या चंद्रकलेच्या चौकबानीतून मुक्ती मागत होता. तो तिला खुणावत होता. त्याच्याच गुहेमध्ये असलेल्या मोठ्या रांजणामध्ये वेगवेगळ्या कागदावरती लिहिलेल्या वेगवेगळ्या मंत्रातून
कोणत्या पद्धतीने आपले सामर्थ्य वाढवू शकतो, कोणत्या पद्धतीने आपण आघोरी शक्तींचा सामना करू शकतो, कोणत्या पद्धतीने आपण स्वतःला आघोरी शक्तीपासून वेगवेगळ्या विद्येपासून लपवून ठेवू शकतो, या राजनातील मौल्यवान कागद बाहेर काढत रंजनाईने त्यावरच्या मंत्राचे पठण सुरू केले. हे तिथला असलेला मातीचा गोळा तयार करून त्यावरती भंडारा आणि कुंकवाचा वर्षाव करून स्वतःच्या नावाचे उच्चारण केले आणि तो गोळा गुहेच्या बाहेरच्या दिशेने एका झाडाच्या बाजूच्या दगडाच्या कडेला ठेवला, जेणेकरून तो कोणत्याही प्रेतात्मा किंवा पिशाची येईल व्यक्तीने तिचे नाव घेऊन किंवा चंद्रकलेने नाव घेऊन पाठवलेल्या शक्तीचा हल्ला त्या मंत्रित केलेल्या मातीच्या गोळ्यावरती होईल. केवळ एक मिळालेल्या संधीतून रंजनाईने बरेच काही उपाय करून ठेवलेले होते. चंद्रकला मध्यरात्रीची वाट पाहत होती. आघोरी साधूंनी चंद्रकलेला आपली शक्ती समर्पित करायला सांगितले आणि ती शक्ती समर्पित करत असताना तिला समोरच्या विहिरीतून स्नान करून येऊन संपूर्ण नग्न अवस्थेमध्ये स्वतःच्या मंत्राचे पठण करून अग्नीसमोर आपल्या करंगळीतील रक्ताची धार धरावायची होती, जेणेकरून तिचे संपूर्ण विद्येचे समर्पण आघोरी साधूंना करणार होती. हा सर्व विचित्र प्रकार धीरज स्वतःच्या डोळ्याने पाहत होता. ज्या वेळेला चंद्रकलेने हा विधी पूर्ण केला त्यावेळेला धीरज भानावरती आला, कारण चंद्रकलेने वशीकरणाचा विडा खाऊ घातल्याने तो वश झालेला होता. परंतु आता चंद्रकलेची सर्व शक्ती संपल्याने धीरज त्या वशीकरणातून बाहेर पडला होता. संपूर्ण नग्नावस्थेत उभारलेल्या चंद्रकलेला पाहून धीरजला ही गोष्ट सहन होत नव्हती. समोर विचित्र पद्धतीचे साधू पाहून धीरज ओरडू लागला, परंतु चंद्रकलेच्या शक्तीला धारण केलेल्या आघोरी साधूने लागलीच धीरजला जागेवर बसण्याची आज्ञा केली. चंद्रकला संपूर्ण शक्तिहीन झाल्यामुळे खाली बसली होती. प्रचंड सौंदर्याने वेढलेली चंद्रकलेचा देह पाहून आघोरी साधूमधील त्यांच्या शिष्यांना मनातून चंद्रकलेचा उपभोग घेण्याची इच्छा प्रकट होऊ लागली. ज्या सौंदर्यावरती चंद्रकलेसाठी हा सर्व खेळ चालू होता त्या सौंदर्यवतीसाठीच आघोरी साधू किंकरीचा वापर करून रंजनाला शोधत होता. याच वेळी बरोबर मध्यरात्रीच्या वेळेला आघोरीने पुन्हा एकदा मृतात्म्याला आज्ञा केली आणि रंजनाचे नाव घेऊन त्या दिशेने पाठवले. परंतु रंजना त्या पडक्या घरात नसल्याने तो प्रेतात्मा परत वापस आपल्या निश्चित स्थान सापडत नसल्याने आघोरी साधूने त्याला नैवेद्य म्हणून आपल्या एका शिष्यांचा बळी घ्यायला सांगितले. ज्या शिष्याच्या मनात चंद्रकलेबद्दल कामवासना उत्पन्न झाली होती ते शिष्यांचा बळी आत्म्याने घेतला. आघोरीने चंद्रकलेची सर्व विद्या समर्पित करून घेतलेली होती. आता केवळ चंद्रकला ही एक सामान्य मुलगी होती. आघोरी साधूने चंद्रकलेने विद्या समर्पित केल्यामुळे तिला आपल्या ठिकाणीच राहण्यासाठी सांगितलेले होते, कारण जर या गोष्टीची कल्पना रंजना हिला समजली तर रंजना सहजासहजी चंद्रकलेचा घात करू शकत होती. चंद्रकला आणि धीरज या दोघांनाही आघोरीने आपल्या जवळच थांबवून घेतले. तो आता अमावस्येची वाट पाहत होता. या दिवशी कर्णपिशाच्या विद्येतून रंजनाचा पत्ता लावून रंजनाचा घात करणार होता. अमावस्येचा दिवस उजडला. दुपारपासूनच कर्णपिशाच्या विद्येच्या उच्चारणाला आघोरी साधूने सुरुवात केली होती. चंद्रकलेची संपूर्ण समर्पित केलेली शक्ती आघोरीने धारण केल्यामुळे चंद्रकला तेथेच त्याच्या गुहेमध्ये बसलेली होती. कर्णपिशाच्या विधीसाठी लागणारा प्रेतात्मा साधूंच्या शिष्यांनी त्या ठिकाणी आणलेला होता. त्या प्रेतात्म्याला जागृत करून त्यांनी त्याला विचारले, रंजनाची जागा कोणती आहे? अगदी अचूक पद्धतीने त्याने रंजनाच्या जागाची सर्व माहिती सांगितली. ज्या ठिकाणी रंजनाने स्वतःच्या मंत्रांनी सिद्ध केलेला मातीचा गोळा होता त्याला हळदी कुंकू लावले होते त्या झाडाजवळची जागा त्याने त्यांना सांगितली. मंत्रशक्तीने सिद्ध केल्यामुळे त्याला रंजनाच्या मातीच्या पुतळ्याची जागा माहीत होती. तिच्या गुहेमध्ये होती, ज्या ठिकाणी आघोरी स्वामीच्या घरात ती बंदिस्त होती. ती जागा मात्र त्याला सापडली नाही. आघोरी साधूने लागलीच मुष्टीकरण विद्येचा वापर करण्यासाठी चंद्रकलेला आवाहन केले. त्याने आपल्या जवळची विद्या चंद्रकलेला प्रदान केली. चंद्रकला नग्नावस्थेमध्ये समोर बसलेली होती.
तिच्याकडे असणारी विद्या म्हणजे तिला प्रदान केलेल्या, तसेच तिच्या आई शशिकला हिने तिला शिकवलेल्या विद्या, तसेच आगोरी साधूने तिला दिलेली मंत्रशक्ती, या सर्वांचा मिलाप होऊन प्रचंड शक्ती निर्माण केली. आणि त्या शक्तीतून, होमामधून निर्माण झालेल्या ज्वालेतून कणकेच्या गोळ्यावरती मंत्र उच्चारण करून चंद्रकलेने आपली मुष्टीकरण शक्ती रंजनाच्या नावाच्या बाहुलीवरती उच्चारण करून आघात केला. पहिला आघात झालेला होता. पहिल्या वारामध्ये मातीच्या बाहुलीवरती फटका बसून तिचे 2 तुकडे झाले. याची संपूर्ण माहिती रंजना लगेच समजली. इतक्या भयानक प्रचंड शक्तीची रंजना हिला जाणीवच नव्हती. लगेच दुसऱ्या दिवशीही त्याच पद्धतीने त्याच वेळेला चंद्रकलाने दुसरा वार केला. यावेळेस त्या बाहुलीचे 4 तुकडे झाले. तिसऱ्या दिवशी अंतिम वार होता. तो चुकू नये म्हणून त्या बाहुलीवरती वार करताना निखारा त्या बाहुलीवरती फेकला. तिसरा वार होताच मातीची बाहुली संपूर्णतः नष्ट झाली आणि लक्षात आले की रंजना हिचा अंत झाला. परंतु वास्तविक पाहता रंजनाचा अंत झालेला नव्हता. रंजनाचा अंत झालेला आहे असे लक्षात आल्यानंतर तेथून शशिकलेच्या घराकडे निघाले. आगोरी साधू, त्याचे शिष्य आणि चंद्रकला व तिचा मित्र धीरज यांनी शशिकलेच्या घराकडे जाण्याची तयारी केली. आता आपण आपल्या आईला त्या बाधेतून बाहेर काढू, या आत्मविश्वासाने चंद्रकला आपल्या घराजवळ आलेली होती. सर्वप्रथम आगोरी साधूने आपल्या एका शिष्याला बांधीच्या रेषेवरती पाय ठेवण्याची आज्ञा केली. शिष्याने पाय ठेवताच तो जागच्या जागी उलटा झाला आणि त्याचे शरीर संपूर्णतः जागेवरच कापड पिळावे या पद्धतीने पिळले गेले आणि संपूर्ण रक्ताचा सडा समोर पडला. तो तोंडातून रक्त ओकत होता आणि मोठमोठ्याने विवळत होता. हे प्रचंड भयानक दृश्य पाहून सर्वजण हादरले. आगोरी साधू ओरडू लागला, नाही नाही, हे शक्यच नाही. नक्कीच कोणत्या तरी आगोरीचा या स्त्रीला सहारा आहे. त्यामुळे ही बांधी अजून मुक्त झालेली नाही. चंद्रकला आपल्याला या ठिकाणी या रंजनाचा शोध घेतला पाहिजे, अन्यथा ती प्रचंड शक्तिशाली होईल आणि आपल्या सर्वांचा नाश करायला ती परत येईल. राहिलेल्या सर्व शिष्यांना आगोरी साधूने विनंती केली आणि त्याने सांगितले, ज्या पडक्या घरातून रंजना लपून गेली आहे तेथील माती तुम्ही घेऊन यावी. त्याच मातीवरून तिचा शोध आपल्याला घेता येईल. शिष्याने लागलीच त्या घरातील माती यांच्या समोर आणून ठेवली. त्या मातीवरती मंत्र उच्चारण करून त्यांनी त्या झाडाजवळच्या दगडाजवळ मातीची मूर्ती रंजनाने जी स्थापित केली होती ती जागा शोधून काढली आणि त्या ठिकाणी जाण्यासाठी हे सर्वजण निघाले. चंद्रकलेला तिच्या मित्राला आपले समवेत घेऊन आगोरी साधू जाण्यासाठी निघाला. जाताना त्याने 4 भोपळे बरोबर घेतले होते. 4ही विद्येचे मंत्र, त्यांची कागदे त्या गोलाकार भोपळ्याच्या आतमध्ये दडवून ठेवलेले होते. रंजना पद्मासनामध्ये बसून तिचे मंत्र उच्चारण तिने चालू ठेवलेले होते. अतिशय प्रभावशाली पद्धतीने तिने आगोरीच्या राजनातील मिळालेल्या सर्व मंत्रांचे उच्चारण सुरू केले होते. त्या झाडापर्यंत सर्वजण येऊन पोहोचलेले होते. त्याच्याच बाजूला थोड्या जंगलातील अंतरावरती आगोरी स्वामीच्या घरामध्ये रंजना होती. रंजना मंत्र उच्चारण सुरू केले होते. तिने एक आपल्या मंत्राचे वलय निर्माण केले होते. तसे करून त्या क्षेत्रामध्ये येणाऱ्या प्रत्येक जीवावरती आघात होण्यासाठी मुष्टीकरण विद्येचा आगोरी स्वामीच्या ठेवणीतील मंत्र उच्चारण सुरू केलेला होता. तो मंत्र उच्चारण सुरू झाल्यानंतर तेथे त्या आवाजाचे वलय निर्माण झाल्यामुळे तो नाट्य भागांमध्ये घुमत होता आणि त्यांना दारातूनच आगोरी साधू, चंद्रकला आणि त्यांच्या शिष्यांना याची माहिती मिळाली. ते जाणून चुकले. येथे जवळच राहण्याचे ठिकाण आहे. तिने चंद्रकला तिच्या नावाने मुष्टीकरणाचा वार केलेला होता. त्या वलयामध्ये चंद्रकला येताच चंद्रकलावरती पहिला वार होणार होता. आगोरी साधूने चंद्रकला, तिचा मित्र धीरज या दोघांनाही तेथेच थांबण्यास सांगितले आणि सर्व शक्ती एकवटून आपल्या मनगटामध्ये बांधलेल्या रुद्राक्षाच्या माळेला मोकळे करून येवल्यामध्ये पाय ठेवला
तेथून तो लागलीच रंजनाच्या ठिकाणी पोहोचला. रंजना समोर नग्न अवस्थेत मंत्र उच्चारण करत बसलेली होती. तिच्या ध्यानात आले की आपल्या समोर आगोरी साधू आलेला आहे. तिने चंद्रकलेला आपले स्वाधीन करण्याची विनंती केली. ती म्हणाली, तू जर चंद्रकलेला स्वाधीन केले तर मी तिच्या आईला बांधीतून मुक्त करेन. आगोरी साधू तितक्याच प्रचंड आवेगाने रंजनाला आदेश देत म्हणाला, तू सर्वप्रथम शशिकलेला त्या बांधीतून मुक्त कर. मी तुला जीवदान देतो. चंद्रकलेला सूड भावनेतून बाहेर काढतो. तुझ्या आगोरी स्वामीला बांधीतून मुक्त करतो. या सर्व मंत्राच्या आणि विद्येच्या शक्तिशाली प्रभागामध्ये आपल्याशिवाय कोणताही व्यक्ती जिवंत राहू शकत नाही. ना तू जिवंत राहू शकतेस, ना चंद्रकला जिवंत राहू शकते. तुमच्या दोघांच्या युद्धामध्ये तुमच्या दोघांचाही नाश अटळ आहे. त्यामुळे तुम्हा दोघांनाही मी विनंती करतो की तुम्ही मुष्टीकरण विद्येचा वापर थांबवावा. सूडभावनेने पेटलेल्या रंजनाने त्यांची विनंती धुडकावून लावली. ती म्हणाली, नाही, माझ्या स्वामीचा घात एवढ्या भयानक पद्धतीने करणाऱ्या मुलीला मी सोडणार नाही. त्यावेळेला आगोरी साधूने सांगितले, चंद्रकलेने तिचा घात केलेला नाही. चंद्रकलेची आजी छबूबाई आगोरी विद्येची जाणकार होती. तिने बांधलेल्या ताईतातून तिचे रक्षण झालेले आहे आणि तुझ्या आगोरी स्वामीने तिला उपभोगण्यासाठी त्या ठिकाणी बोलावले होते. त्याची चूक होती म्हणून त्यांचा मृत्यू झालेला आहे. या सर्व गोष्टी तुला माहीत नाहीत, परंतु तुला या ठिकाणी पाठवून तुझ्या आगोरी स्वामींनी चंद्रकलेचा कोमर्याचा भंग करण्याचा प्रयत्न केला आणि त्यातूनच त्याचा आघात झाला आहे. ही सर्व गोष्ट सांगत असताना आगोरी साधूने तिच्या समोरच्या पाण्याच्या ताटलीमध्ये सर्व प्रसंग जसेच्या तसा उभा केला. ते सर्व दृश्य पाहून रंजना चाटच पडली. रंजनाला समजले तेव्हा तिने विचार केला, आपल्याला फसवून आपल्या स्वामीने त्या मुलीचा उपभोग घेण्याचा प्रयत्न केला. त्याची खूप मोठी चूक होती. त्यातूनच हा प्रकार घडला आहे हे तिच्या लक्षात संपूर्णतः आले. रंजनासमोर उभारलेला प्रश्न होता की आता आपण नेमके काय करायचे. या साधूचे म्हणणे ऐकून त्याला शरण जायचे आणि स्वामीला मुक्ती द्यायचे का चंद्रकलेचा बदला घ्यायचा. या चंद्रकलाची कोणतीही चूक नव्हती हे पण तिच्या लक्षात आले होते. म्हणून ती आगोरीचे म्हणणे ऐकण्यास तयार झाली आणि ती तिच्या मंत्रशक्तीतून उभे राहून तिने वस्त्र परिधान केले. आगोरी साधूने तिचे मंत्र उच्चारण थांबवले असता तिच्या हातावरती पुडी दिली व म्हणाला, जरी मी तुला आश्वासन दिले असले की चंद्रकला व तुझ्या दोघींचा समेट घडवून तुमच्या दोघांच्या प्रिय व्यक्तींच्या बांधीतून मुक्ती होतील, परंतु चंद्रकलेचा राग सहन करण्यासाठी तू हे भस मस्तकावर लाव व माझ्या समोर तिच्या समोर तिच्या आईचा बांधीतून आत्मा मुक्त कर. मी नक्कीच आगोरी स्वामीला मुक्ती देण्यास सांगेन. आगोरी साधू बरोबर चालत येणाऱ्या रंजनाला पाहताच चंद्रकला भयंकर चवताळून आपला राग व्यक्त करत होती. आपल्या कमरेच्या पिशवीतून लागलीच भंडारा व काही उडदाचे दाणे बाहेर काढले आणि मंत्र उच्चारण सुरू केले. तिचे मंत्र उच्चारण सुरू आहे पाहताच आगोरी साधूने तिला शांत राहण्याची विनंती केली. अचानक आगोरी साधूचा पवित्रा पाहून चंद्रकला विचित्र पद्धतीने आगोरी साधू आणि रंजना या दोघांकडे पाहू लागली. रंजनाचा मित्र धीरज पण तिच्या सोबत उभारलेला होता. त्याने आगोरी साधूंना विचारले, आपण रंजनाला एवढ्या सहजरित्या बरोबर घेऊन कसे काय आला. कोणत्याही प्रकारे उत्तर न देता आगोरी साधूने रंजना, चंद्रकला, धीरज आणि त्याचे इतर त्यांना तेथून शशिकला ज्या ठिकाणी बांधी विद्येत कैद केले आहे तेथे जाण्यासाठी विनंती केली. आगोरी साधू चंद्रकलेला सर्व प्रकार त्या ठिकाणी गेल्यानंतर सविस्तर पद्धतीने सांगतो असे म्हणाला. चंद्रकला मनातून खूप प्रचंड रागामध्ये होती. तिला आगोरी साधूचे म्हणणे पटत नव्हते. शशिकलेच्या घराजवळ गेले असता रंजनाने ती चौकबांधणी काढण्या अगोदर आगोरीला विनंती केली की तिच्या आगोरी स्वामीला चंद्रकलेने बांधीतून सोडावे. आगोरी साधू दोन्ही स्त्रियांना आपल्या समोर बसवून सविस्तर माहिती सांगू लागला. तुमच्या दोघींच्या प्रचंड शक्तिमान विद्येचा वापर विचित्र पद्धतीने होत असल्या कारणाने कित्येक जणांचा जीव गेलेला आहे.
कित्येक जण या विचित्र विधीमध्ये आपले आयुष्य संपवून घेतलेले आहे. मी तुम्हा दोघांना विनंती करतो की आपण दोघांनी याचा वापर टाळावा, अन्यथा तुमच्या दोघांचाही घात यात होईल. आगोरी साधूंचे शिष्य पण तेथेच बसून या दोघांचे बोलणे ऐकत होते. धीरज त्या ठिकाणी स्वतः रंजना आणि चंद्रकला दोघींमध्ये समेट घडवण्यासाठी सर्वांचे प्रयत्न सुरू होते. रंजना आणि चंद्रकलेला तिच्या आईच्या कृत्याबद्दल सर्व माहिती करून दिली. चंद्रकलेला बऱ्या प्रमाणात तिच्या आईचा स्वभाव माहीत होता. तिने ते मान्य केले. त्यानंतर चंद्रकलेचा विचित्र पद्धतीने आगोरी स्वामींनी उपभोग घेण्याचा प्रयत्न केला होता. त्याची ही सर्व माहिती तिला समजली आहे हे पण मान्य केले. आता या बांधीविधीतून तिच्या आईला मुक्त करण्यासाठी रंजनाने त्या ठिकाणी मोठी पूजा करण्याचे अवलंबले. पूजेचा विधी सुरू करण्यात आलेला होता. त्याच वेळेला त्या बांधीच्या आखलेल्या वेशीवरती रंजनाने स्वतःच्या करंगळीतून रक्त अर्पण करून विविध मंत्र मांडण्यास सुरुवात केली. तेव्हा रंजनाच्या मंत्रशक्तीच्या प्रभावातून एक विचित्र प्रेतात्मा त्या ठिकाणी उपस्थित होऊन त्याने सर्व बांधणीचा चौक तिने ओतलेल्या रक्तावरती विरुद्ध दिशेने रेख आखत तो पूर्ण मिटवला. त्या प्रेतात्मेने त्याचा नैवेद्य मागितला. त्या आत्मेला नैवेद्य देण्यासाठी रंजनाजवळ कोणतीही गोष्ट नव्हती. त्यावेळी आगोरी साधूने त्याच्या जवळील एक भोपळा दिला. तो भोपळा त्याने ग्रहण करतात तो सर्वप्रथम तेथून मुक्त झाला. त्यानंतर शशिकलेचा आत्मा मुक्त झालेला होता. आपल्या आईच्या प्रेतात्म्याला पाहून चंद्रकला मोठ्याने रडत होती. तिच्या मनामध्ये असलेली सूड भावना संपुष्टात आलेली होती. तिने तिच्या आत्म्याला संतुष्ट करण्यासाठीचा नैवेद्य म्हणून आगोरी साधू जवळचा दुसरा भोपळा त्या ठिकाणी ठेवला. त्या भोपळ्याचा प्रसाद ग्रहण करताच शशिकलेचा आत्मा येथून तृप्त होऊन मुक्त झाला. या भयानक पद्धतीने स्वतःला सावरत रंजनाने चंद्रकलेकडे विनंती केली की तिने स्वामीला मुक्त करावे. परंतु आगोरी साधूने सांगितले त्यालाही नैवेद्य द्यावा लागेल. त्याचा आत्मा कामवासनेने भरलेला असतानाच त्याचा मृत्यू झाल्याने तो नैवेद्य विचित्र पद्धतीचा असेल. जोपर्यंत त्याची वासना शमवली जात नाही तोपर्यंत तो मुक्त होणार नाही आणि ते कार्य रंजना तुला करावे लागेल. चंद्रकलेने ते मंत्र उच्चारण करण्यास सुरुवात केली. तिने तिच्या स्वतःच्या बांधीचे चक्र जे तिच्या आजीच्या विविध शिकवलेल्या मंत्र प्रकारात अडकवलेले होते ते मुक्त करण्यास सुरुवात केली. जर अशा पद्धतीने ते चक्र करून मुक्त होऊ लागले तर अशा पद्धतीने तिने आपल्या करंगळीतील रक्त त्या ठिकाणी ओतण्यासाठी एक प्रेतात्म्याला जागृत केले. तो प्रेतात्मा संपूर्ण ते घराच्या कडेने रक्त ओकत होता. ते चक्रातून बाहेर येत असताना आगोरी स्वामीचा आत्मा चवताळलेला होता. त्याची वासना शमवण्यासाठी त्याच वेळेला चंद्रकलेसारखी दिसणाऱ्या बाहुलीवरती मंत्र उच्चारण करत चंद्रकलेने ती बाहुली रंजनाच्या शरीराला स्पर्श केली. चंद्रकलेची शरीरयष्टी दिसण्याची जशी ठेवणी होती अगदी त्या पद्धतीने रंजनाच्या शरीरावर तिचे रूप धारण झाले. रंजनाला आपला प्रिय व्यक्ती आगोरी स्वामी मुक्त झालेले पाहताच खूप आनंद झाला. तिने त्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी चंद्रकलेच्या मंत्रातून प्राप्त झालेले रूप धारण करून ते चौक घरामध्ये गेली. त्याचा आत्मा तृप्त होईपर्यंत तिने आपल्या शरीराचा उपभोग घेऊ दिला आणि त्याच ठिकाणी रंजनाने स्वतःचाही देह त्याग केला. आगोरी साधूने हा विचित्र प्रकार पाहताच त्याने खूप हळहळ व्यक्त केली. परंतु त्याला कळून चुकले की रंजनाचे आयुष्यही आता काही कामाचे नव्हते. म्हणून बहुधा तिने आपल्या आगोरी स्वामीच्या आत्म्यासमवेत स्वतःच्या शरीराचे मिलन करून स्वतःचा देह त्याग केला. चंद्रकलेचा मानस पूर्ण झालेला होता. अप्रतिम सौंदर्याने भरलेली चंद्रकला तिला आशीर्वाद देत आगोरी साधूने आपल्या या ठिकाणी जाण्यासाठी निरोप घेतला आणि चंद्रकला हिने आपला आयुष्यभराचा साथीदार म्हणून धीरज याची निवड केली. सर्व कथा ऐकून झाल्यानंतर मुलांनी प्रश्न केला, गणपत कुंभार काका, आपल्याला संपूर्ण कथा कशामुळे माहीत आहे? गणपत कुंभारनेही सांगितले, धीरज म्हणायचा जो मुलगा आहे ज्याच्यासोबत तिचे म्हणजे चंद्रकलेचे लग्न झाले
मी त्याचा मामा आहे. मित्रांनो, आज पुरतं एवढंच. तुम्हाला जर काही गोष्ट आवडली असेल तर नक्की लाईक करा. तुमच्यापैकी बरेचसे जण व्हिडिओ लाईक न करताच पळून जातात, पण हा जर व्हिडिओ तुम्ही लाईक केला तर मला जरा बरं वाटेल आणि असेच भारी भारी व्हिडिओ बनवायची माझ्यात एनर्जी येईल. त्यामुळे नक्की लाईक करा आणि अजूनही कोणी या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून टाका आणि बाजूची घंटी ती मात्र दाबायला विसरू नका. देवाची घंटी आहे ती. चला तर मग पुन्हा भेटूया अशीच एक आगळी वेगळी गोष्ट घेऊन पुढच्या भागात.